राहू दे ना. काय गौरी, कशी नेसली मी साडी? छान दिसते ना मला. काय पोरकटपणा आहे हा? हा असला जर पोरकटपणा करायचा असेल तर या घरात राहता येणार नाही. ओ जावई, पोरकटपणा त्याने ना ह्या तुमच्या लेकीनं केलाय. त्याने अंग पुसायला टॉवेल मागितलं तर हिने नाही दिला. मग काय नेसली त्याने साडी, तो तरी काय करणार? जो थंडीनं कुडकुडत बसणार आतमध्ये. अहो जाऊ दे, तुम्ही चला. टॉवेल दे, टॉवेल दे त्यांना. देताय ना? टॉवेल देतात ना? हा. द्या बरं. नाही देतात. चल 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 हळू जरा, एवढी हा, पावलं चल, पडता येत. चल चल. अहो अहो मी काय म्हणते ऐका तरी. तुम्ही भाऊबीजेला ताईंकडे जाताय ना? कसा जाऊ सांग ना. हा घरात बसलेला असताना असंच घर सोडून जाऊ? तुम्ही नका घेऊ ना टेन्शन. आहोत ना आम्ही. हो. मी आहे, कावेरी आहे, आई आहे. आई असू दे हो, तुम्ही जाऊन या, नाही तर ताई पण चिडतील. आणि तसंही एकाच दिवसाचा प्रश्न आहे ना. ठीक आहे. नाहीतरी घरात बसून दिवसभर याचा चेहरा नाही बघू शकत मी. त्यापेक्षा येतो जाऊ. चल आवरून घेतो. नेहा, अगं त्या जागीरदारांवर मीटिंग आहे ना, ती जरा पोस्टपोन कर. ओके ओके. हॅलो. काय रत्नमाला मॅडम, लोकांना चहा विकून विकून जाम मलाई गोळा केले तुम्ही. कोण बोलतंय? तुमचा हितचिंतक. हे बघा, माझे हितचिंतक बरेच आहे. तुम्ही कोण बोलताय? नाव काय तुमचं? नाव कशाला हवंय तुम्हाला? तुमच्यासाठी तुमचा हितचिंतक बोलतोय एवढंच महत्वाचं. एवढं लक्षात ठेवा, मी आहे म्हणून तुम्ही आहात. म्हणजे कसं आहे, तुम्ही भरपूर पैसा गोळा केलाय, पण नुसता गोळा करून काय होणार आहे? त्यातले 4 शिंतोडे आमच्यावर पण उडवा. तेवढीच आम्ही तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करू ना. हे बघा, मला सिक्युरिटीची काही गरज नाही. नाही कशी आहे? तुम्हाला आमच्यापासून सिक्युरिटीची गरज आहे. आम्ही ठरवलं तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता वर पाठवू शकतो. प्रोटेक्शन मनी नावाचा प्रकार असतो मॅडम. अच्छा, म्हणजे तुम्ही खंडणी मागताय का माझ्याकडे? आता ते खंडणी नावाचं लेबल लावलंय आमच्यावर.
त्याला आम्ही तरी काय करणार ना. ते फक्त लेबल आहे हो. खरं तर हा प्रोटेक्शन मनीच आहे. जसं डोनेशन, जसं कन्सेशन, तसं प्रोटेक्शन. हे बघा, हा जो व्यवसाय मी उभा केलाय ना, हा जो काही पैसा मिळवलाय ना, तो कष्ट करून मिळवला. स्वतःच्या हिमतीवरती मी हा व्यवसाय उभा केलाय. मी काय कोणाला हसवून लुबाडून पैसा नाही गोळा केलाय जो तुमच्या धमक्यांना घाबरून मी तुम्हाला देऊन टाकेन. मी तुमच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नाही. एक नवा रुपया देणार नाही तुम्हाला मी. पुन्हा इथे फोन करू नका. बोल, झालं काम? काम झालंय. काय म्हणाल्या रत्न मला मोहिते मॅडम? काय म्हणणार, त्यांनी त्यांचा बाणा दाखवला. म्हणाल्या असल्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. हेच अपेक्षित होतं. आता आपण आपलं काम करायला मोकळे. आता मी जे सांगेन तेच करायचं. ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं आणि तेच होईल. बोला काय करायचंय ते. ऐक, सॉरी. वाव, पिठलं. माझं फेवरेट आहे पिठलं. रिअली? माझी आई मस्त पिठलं बनवते. एक काकू आहेत, खडूस आहेत पण पिठलं छान बनवतात. काय ना गौ, काही माणसं स्वभावाने खडूस असतात पण त्यांच्या हाताला टेस्ट असते. ते ह्या पिठलं घरच्या माणसांसाठी बनवलंय. म्हणजे तुमच्या पाहुण्यांना उपाशी ठेवायची सवय आहे का? नाही ना, पाहुण्यांसाठी स्पेशल भाजी केली आहे ना. ही भाजी आहे. त्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन बसायचं ना माझ्या ताटात. यापेक्षा अजून वाईट काय असू शकतं? मुकटाने जे वाढलंय ना ते जेवा, नाहीतर उपवास करावा लागेल. कावेरी, अगं असं काय वागते? त्यांना आवडतं ना पिठलं, मग दे ना. आई प्लीज, तू यामध्ये नको ना पडू. विषय असा आहे की त्यांना जेवण वाढायचं ठरलं होतं. आपण जे खाऊ तेच वाढायचं असं काही ठरलं नव्हतं. जेवा गपचूप, नाही मिळणार आहे पिठलं.